नमस्कार मंडळी, आज मी बनवणार आहे चिरमुऱ्याची भडंग. ते आपण छोट्या भुकेसाठी संध्याकाळी 4 वाजता आपण चहा पितो ना, त्यावेळेस बनवला. मी एकदम साधी सिंपल बनवणार आहे. ही बघा, हे मिरची आणि लसूण ठेचलेला आहे, कढीपत्ता, हिरवी मिरची आणि कोथिंबीर आहे. हे सगळं आपण ह्यात टाकायचं. एकदम साधी सिंपल बनवणार आहे. जे आम्ही नेहमी घरी बनवतो ना, तेच तसेच बनवणार आहे. आणि माझ्या घरच्यांना पण जे आत्ता मी बनवणार आहे ना, त्याच प्रकारचे भडंग आवडते. त्यामध्ये मी दुसरं काय घालत बसणार नाही. जे घरी खातात ना, तेच खूप सारे हळद टाकायची. आणि ह्यामध्येच आपल्याला थोडंसं लाल तिखट टाकायचं आहे. बरोबर आपल्याला हे थोडंसं आपल्याला नमक घालायचं आणि थोडासा चाट मसाला. बघा, छान आपला मसाला एकदम मस्त भाजलेला आहे, कुरकुरीत झालेला आहे. आता आपण कमी गॅस करून ह्याच्यामध्ये आपल्याला हे चिरमुरे टाकायचे आहेत. छानपैकी चिरमुरे टाकून आपण ह्याला उलटं पलटं करायचं आहे. गॅस एकदम आपल्याला कमी ठेवायचा आहे. तर ह्याला पकडीने पकडलं तरी चालेल. आणि तुम्हाला ऑप्शन आहे, तुम्हाला आवडली तर शेव टाका. माझ्याकडे होती म्हणून मी टाकली, नसते तर मी टाकलीच नसती, पण आता शिल्लक होती म्हणून मी टाकले. आता हे असं साधे सिंपलच आम्हाला भडंग आवडते. एकदम चहाबर खाताना संध्याकाळी काय सुंदर लागते भडंग. मंडळी, तुम्ही कधी गेली का, केली नसेल तर नक्की करा. इतके सुंदर ह्याचा चाट मसाला पडलेला आहे, कोथिंबीर पडली, कढीपत्ता, मिरची आणि एकदम बघा कुरकुरीत. दाखवू का तुम्हाला? एकदम मस्त कुरकुरीत झालेले आणि लागायला पण एक नंबर. आणि वास काय सुंदर येतो. तुम्ही एकदा नक्की करून बघा मंडळी, आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आपली ही आपली मस्त भडंग झालेले आहे. छान पैकी थोडंसं खाऊन बघते. एकदम छान. एकदम सुंदर. आहा, काय कलर तर सुरेख आलाय मंडळी. तुम्हाला ना हे कुठं आपण प्रवासामध्ये वगैरे आपण हे बरोबर आपण मी हमेशा कुठं प्रवास वगैरे केला ना, तर पक्का मी भडंग बरोबर घेते. हे साधी सिंपल एकदम छान सुंदर लागणारी ही आपली साधी सिंपल भडंग आहे. खूप छान आहे, लागते पण छान, रंग पण छान आलाय, एकदम पिवळा मस्त मध्ये. तर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया अशा छान छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. हा हा हा, सुरेख दिसते बघा मंडळी.